पनवेलमध्ये पालिका निवडणुकीत राजकीय भूकंप. महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारांचा फोन नॉट रिचेबल. उमेदवारांचे फोन रात्रीपासून बंद असल्यानं खळबळ. मुंबईचा महापौर मराठीच होणार. मुंबईत महापौर कोणाचाही शंका आहे का? आमच्या नसानसात हिंदुत्व. खासदार संजय राऊतांचा दावा. छत्रपती संभाजीनगरात 2 मृत शिक्षकांना लावली इलेक्शन ड्युटी. संपूर्ण कागदपत्र सादर करूनही लावली इलेक्शन ड्युटी. ठाकरे बंधू एकत्र पण कार्यकर्ते नाराज. मुंबईतील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. वांद्रे प्रभाग क्रमांक 97-98 मध्ये पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. सोलापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. एबी फॉर्म वाटपामुळे भाजपात अंतर्गत संघर्ष. उमेदवारांच्या यादीवर देवेंद्र कोठे, जयकुमार गोरेंचं वर्चस्व. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते विनायक राऊत. राज ठाकरेंच्या भेटीला मुलगा हितेश राऊतला घेऊन विनायक राऊत शिवतीर्थावर. दक्षिण मुंबईतील बंडखोरी क्षमवण्यात भाजपला यश. भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी अर्ज मागे घेणार. नागपुरात उमेदवारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा. उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं. अर्ज मागे घेऊ नये म्हणून घरात बंद केलं. प्रभाग 95 मधील बंडखोर चंद्रशेखर वायंगणकर नॉट रिचेबल. चंद्रशेखर वायंगणकर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक. प्रभाग 95 मधून हरीश शास्त्री ठाकरेंच्या सेनेचे अधिकृत उमेदवार. सोलापुरात निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी. भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर तीव्र नाराजी. तिकीट कापल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर. भाजपच्या कारभारावर अजित पवार घेणार पत्रकार परिषद. पिंपरी चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद. इचलकरंजी महापालिका निवडणुकीतून 22 उमेदवारांची माघार. आता 423 उमेदवारांचे अर्ज शिल्लक. चंद्रपुरात काँग्रेसकडून नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी. सुशिक्षित युवकांना आशा देण्याचं काम पक्षानं केलं. खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात तिकीट कापल्यानं बंडाचे हत्यार. दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू. अपक्ष उमेदवारांना फोनाफोन. अमरावतीत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. तिकीट वाटपादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये 2 उमेदवारांनी 2 राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडत अर्ज केले दाखल. अर्ज छाननीनंतर बाब समोर. वसई विरारमध्ये वायएमसी ग्राउंडवर भाजपकडून भव्य कार्यकर्ता संवादाचं आयोजन. संवाद कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ होते उपस्थित. नाशिकमध्ये भाजपातील बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन दाखल. अनेक कार्यकर्त्यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. राजकीय नेते मनधरणी करण्यासाठी इच्छुकांच्या घरी. भाजपचे उमेदवार दत्ता केळुसकर नॉट रिचेबल. आता आरपारची लढाई म्हणत केळुसकर बंडखोरीवर ठाम. दत्ता केळुसकरांचा व्हिडिओ समोर. समृद्ध शिर्केंचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे. समृद्ध शिर्केंचा ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत 35 जणांची बंडखोरी. नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात. ठाकरे सेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. राहुल नार्वेकरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. भाजपकडून बंडखोरांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न. मंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. आमदार रवी राणा यांची घेणार भेट. अमरावतीत भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांची हायकोर्टात धाव. निवडणूक आयोगानं सचिन भेंडेंबाबत दिलेल्या निकालाला आव्हान. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर. 91 जणांना उमेदवारी दिली असल्याची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर. कोल्हापूर इचलकरंजी पालिकांसाठी करणार प्रचार. नागपूर मनपा निवडणुकीत भाजप काँग्रेसमध्ये बंडखोरी. अनेक नाराजांनी अपक्ष उमेदवार म्हणून केले अर्ज दाखल. रोहित खोपडे यांना काँग्रेसमधून ऑफर. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांची ऑफरवरून खोपडे पिता पुत्रांची जोरदार टीका. नागपूर महानगरपालिका निवडणूक कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई. निवडणूक प्रशिक्षणाचे आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई. काँग्रेस नेते संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.